हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुलेचे अध्यक्ष नवनीत दास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 10व्या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे विभूती योग म्हणजे परमार्थाचे ऐश्वर्य. तर 7व्या अध्यायापासून आपण भक्ती योगचा अभ्यास करतो. म्हणजे आपण भगवंत कोण आहे, त्याची भक्ती कशी केली पाहिजे त्याच्यावरती आपण अभ्यास करतो. कारण आपल्याला जे भगवंताची भक्ती करायची, त्यांची विभूती, त्यांचं ऐश्वर्य आपण जाणून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपण त्यांची भक्ती करू शकतात. म्हणून हा खूप चांगला असा विभूती योग आहे. त्याचा आपण अभ्यास करूया. ओम अज्ञानतिमिरन्तस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता श्री शान्तान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषणभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमते जय पताका स्वामी इति नाम. नमो आचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर कथा दामोदाय न विग्रह तारिणे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. कुलाई श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे हे आजच्या वगैरे श्री श्री राधा गोविंद यांचा मी आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनच्या संस्थापकाच्या श्रीला प्रभुपाद यांनी साष्टांग दंडवत प्रणाम केला. यांचा आशीर्वाद घेतो. नमः श्रद्धास प्रभू ज्यांनी अध्ययन वर्ग सुरू केला त्याचा मी आशीर्वाद घेतो. जय पताका स्वामी गुरु महाराज यांनी साष्टांग दंडवत प्रभू त्यांचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. हे पुरीचे जगन्नाथपुरीचे हे आर्च विग्रह आहे, त्यांनाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम. तर आपण काल 9व्या अध्यायामध्ये काल अभ्यास केला होता भगवंताचं ऐश्वर्य ज्ञान, जे म्हणजे जे राजविद्या राजगुरु म्हणजे जे ज्ञान जे राजर्षी म्हणजे राजा आणि महर्षी त्यांच्यासाठी होतं ते भगवंताने आपल्याला ज्ञान दिलं. कारण आपण जे भौतिक जगामध्ये जे काही ज्ञान घेतात ते आपले मृत्यू झाल्यावरती ते ज्ञान क्षीण होऊन जातात. ते आपण दुसऱ्या जन्मामध्ये घेऊ जाऊ शकत नाही. परंतु हे जे ज्ञान आहे ते आपल्या दुसऱ्या जन्मामध्ये पण आपण घेऊ शकतो. असं हा गुह्य ज्ञान होतं. कृष्णाकडे जाण्याचे मार्ग तर सततम कीर्तन, जसं मी काल सांगितलं की इस्कॉनचे जे सर्व भक्त आहेत ते सतत कीर्तन करतात, ते नृत्य करतात. कारण भगवंताने अं, नव- 9व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये त्याचं इथे दिलेले आहे, संदर्भ दिलेले आहे. अनन्य भक्तीची गोडी म्हणजे आपण फक्त भगवान श्रीकृष्ण त्यांचीच भक्ती केली पाहिजे. कारण ते सर्वोच्च परमात्मा आहे, ते परमपुरुष आहे, पुरुषोत्तम आहे, जे यांच्याकडे सर्व प्रश्नाचे उत्तर आहे. काल आपण परवाच्या दिवशी आपण अभ्यास केला होता की अर्जुनाने त्यांना दोन पुरुषोत्तम आणि मधुसूदन हे दोन नावाने त्यांचं संबोधन केलं होतं. कारण मधु नावाचं एका असुराचं दैत्याचं वध केलं होतं. कारण आपल्या मनामध्ये पण जे काही संशय असतात ते एका असुर सारखे असतात. जोपर्यंत त्याचा आपण उत्तर भेटत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये ते आपल्या दुसऱ्या कामामध्ये गुंतायला देत नाही. म्हणून असे जे असुर आहेत, जसं मधु नावाचं जे दैत्य होता त्याचं जे वध केला, तसंच आपल्या मनामध्ये जे काही संशय असते त्याचा वध केल्यासाठी भगवंताने अर्जुनाने त्याला मधुसूदन म्हणून नावाने संबोधन केलं होतं. तर आज आपण 10व्या अध्यायामध्ये काय अभ्यास करणार आहोत, तर कृष्ण हा अज्ञात आणि हे सर्वचा उद्गम आहे. शुद्ध भक्ती भगवद्गीतेचे सार म्हणजे या जे शुद्ध भक्ती म्हणजे याला भगवद्गीतेचे सार असं म्हणतात. कारण याला चतुश्लोकी गीता म्हणतात. 10.8 ते 10.11 हे जे चार श्लोक आहेत
त्याला भगवद्गीतेचं सार म्हणजे त्याला चतुश्लोकी गीता ही म्हटलेली जातात. अर्जुनाचे कृष्णाचे सर्वोच्च पद स्वीकारले. भगवान श्रीकृष्ण त्यांचे विभूचे वर्णन करतात. तर आपण 7व्या अध्यायामध्ये आपण भगवानाचे 14 विभूती बघितल्या. आज आणखी विभूती आणि ऐश्वर्य बघणार. त्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना, पुन्हा एक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे जे ज्ञान प्रदान करीन ते जी मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. तर मी तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर हा जो प्रसंग आहे तो ज्यावेळी महाभारताचा युद्ध पुकारला गेला होता, तर तेव्हा अ, भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघे मोठे भाव होते. तर त्याने असं त्यांच्या दोघांमध्ये गोष्ट झाली की हे दोघे आपले नातेवाईक आहेत. तर आपण या युद्धामध्ये आपण भाग घ्यायचा नाही, कारण आपले नातेवाईक आपण दोघांना कसं मारू. म्हणून बलराम ते वनवासमध्ये निघून जातात आणि कृष्ण म्हणतात की मी तसं करू शकत नाही, मी युद्धामध्ये भाग घेणार नाही, पण मी तिकडे प्रत्यक्ष तिथे उभा राहील. तर तेव्हा ते त्यांचे जे मोठे भाऊ होते बलराम, ते म्हणतात चालेल, पण तू शस्त्र उचलो, कारण आपले हे नातेवाईक आहे. तर आता दोघे अर्जुन आणि दुर्योधन हे दोघे त्यांच्या मदतीसाठी जातात. त्यावेळी काय होतं, तर कृष्ण भगवान इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तर ते झोपलेले आहे. तर दुर्योधन हा अहंकारचा प्रतीक आहे. आपण पहिल्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला, तो असुरी प्रवृत्तीचे आहे. तर आज आपला जो अहंकार कुठे असतो, तर आपल्या डोक्यावरती. तर म्हणजे काय, तो दुर्योधन जाऊन कुठे बसतो, तर भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावरती बसतात. आणि जो नम्र आहे, जो सात्विक गुणी आहे, तो काय सेवासाठी असतो. म्हणजे तो तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, अर्जुन त्यांच्या पायाकडे बसलेला आहे. तर भगवान, आपण काल अभ्यास केला होता की अं, मी कोणाचे द्वेष आणि पक्षपात करत नाही. कोणाला जे काय गोष्टीची गरज असते तेच मी त्यांना देतो. आपण काल अभ्यास केला होता. तर दुर्योधनाला भगवंताची सेना पाहिजे, कारण त्यांना भगवंत नको, कारण त्यांना भगवंताची जे बल असतं त्यांची गरज, कारण जे असुर असतात त्यांना बल पाहिजे असतं, त्यांना भगवानची गरज नसते. आणि अर्जुन नम्र आहे, म्हणजे तो सत्व आहे, तर त्यांना भगवान जे काल आपण अभ्यास करत होतो की मन मना मन भक्तो, म्हणजे जो माझा भक्त आहे तो फक्त माझी भक्ती करतो. अर्जुनला माहित होतं की भगवान श्रीकृष्ण या युद्धामध्ये ते मदत करणार नाही, ते सहभागी पण होणार नाही. तरी त्याने त्यांचीच मदत घेतली. आणि तुम्ही ज्याने महाभारत वाचलं असेल त्यांना माहित आहे की भगवंत सारथी म्हणून त्यांची सेवा केली होती, म्हणून त्यांना पार्थसारथीही म्हटलेले आहे. तर भगवान काय म्हणतात की कालच्या अध्यायामध्ये जसं आपण अभ्यास केला की ज्या गोष्टीची तुम्हाला जी इच्छा असते त्याचप्रमाणे मी तुम्हाला फळ देतो. मी कोणाला पक्षपाती करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही. असं आपण ह्या चित्रामध्ये दिलेलं आहे. आणि परत इथे भगवान तेच म्हणतात की तू माझा प्रिय मित्र आहे, कारण का मित्र जो आहे तो खालती बसलेला आहे आणि तुझ्या हितासाठी, कारण भगवान तर त्यांना माहित आहे की हा माझा सखा आहे आणि मित्र आहे, म्हणून त्याच्या हितासाठी. कारण आपण 4थ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता की भगवान तर आपले परित्राणा साधून, म्हणजे ते त्यांचे जे भक्त आहेत त्यांच्या उद्धारासाठी ते अवतीर्ण होतात. म्हणून आता त्याचा भगवंताला अर्जुनाचा उद्धार करायचा आहे, म्हणून ते त्यांच्या हितार्थासाठी, अर्जुनाच्या हितार्थासाठी ते ज्ञान प्रदान करतील, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. आतापर्यंत आपण 9 अध्याय, दुसऱ्या अध्याय ते 9व्या अध्यायामध्ये जवळजवळ 8 खेत्यामध्ये आपण आपल्याला भगवंताने अर्जुनाच्या माध्यमाने वेगवेगळे ज्ञान दिले आहे. परंतु आज जे ज्ञान देणार आहे ते हे ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण आता ते त्यांच्या विभूतीचे वर्णन करणार आहे. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो, असे बरेचसे लोक आहेत जे भगवंताला शरणेला जात नाही. ते वेगवेगळ्या बाबा, मठ आश्रमामध्ये आणि भूतप्रेतांचे जे करतात त्यांच्याकडे जातात, आणि त्यांना जे काही आजारपण असतं त्यांच्या दूर करायचं, त्यांच्या जीवनामध्ये जे काही अ, जे अडचण येते त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या बाबाच्या शरणीला जातात, परंतु भगवानला शरणीला जात नाही. म्हणून भगवान म्हणतात की हे आता मी माझ्या ऐश्वर्य सांगेन, माझ्या ऐश्वर्य सांगून मी तुम्हाला माझी भक्ती कशी करायची, कारण आपण आता भक्ती योगामध्ये आपण अभ्यास करतो. तर हे आता ज्ञान काय आहे ते आता आपण अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः
अहमादिह्य दिय दिर्हरिः देवाना महर्षीणाम च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकार देवताचे आणि महर्षीचे मूळ मीच आहे. तर इथे भगवंत जेव्हा त्यांच्या आईच्या गर्भामध्ये होते, तेव्हा अनेक ऋषी भगवंत हे वेगवेगळे तुम्ही देवाला बघू शकता, तर त्यांची वाट बघत होते. तर भगवान काय म्हणतात की माझी उत्पत्ती केव्हा, ऐश्वर उत्पत्ती म्हणजे ते केव्हा अवतीर्ण होणार ते देवांनाही माहित नाही, आणि माझे ऐश्वर्य महर्षींनाही कळत नाही. वेगवेगळे जे महर्षी आहेत त्यांनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारची देवता आणि महर्षी मूळ मीच आहे. तर आपण काही वेळा मी तुम्हाला सांगितलं हे सर्व कोण आहे, तर भगवंताचे विस्तरण आहे, त्यांचं ऐश्वर्य आहे. त्यांनी ही वेगवेगळी सेवासाठी त्यांची उत्पत्ती केली आहे. म्हणून त्यांना कसं माहित होणार की त्यांचं भगवंताचं ऐश्वर्य काय आहे. जसं आपले आजोबा आहेत, तर आजोबांनी काय केलं त्यांच्या बाळपणामध्ये केलं, त्यांनी तरुणामध्ये काय केलं, हे सर्व आपल्याला माहित नाही पडणार जोपर्यंत आपले आजोबा आपल्याला सांगत नाही की त्यांनी काय केलं. अ, आपण आपल्या आजोबा च्या बद्दल आपण काही जाणू शकत नाही, कारण आपल्याला माहित नाही त्यांचं ऐश्वर्य काय आहे, त्यांनी काय केलेलं आहे. तर इथे भगवान तेच म्हणतात की भगवान आपले आजोबा सारखे आहे. हे बाकीचे जे सर्व देवता आणि महर्षी आहे ते त्यांच्या मुलासारखे, त्यांचे नातू मुलासारखे आहेत. त्यांना मूळ त्यांचा मूळ काय आहे ते, त्यांचं ऐश्वर्य काय आहे, त्यांची उत्पत्ती काय आहे ते माहित नाही, असं दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात. अरे भगवान म्हणतात की सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्म अनादी आणि जगाचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ माझ्या पापापासून सर्व पापापासून मुक्त होतं. जसं आता मी सांगितलं की ते अजन्म आहे, ते कधी जन्माला येत नाही, ते आपल्या अधर्माच्या स्थापनासाठी आणि आपले जे भक्त आहेत त्यांच्या उद्धारासाठी येतात. कारण देवकी माताची खूपच इच्छा होती की त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण जन्माला येऊ, म्हणून ते त्यांच्या घरी अवतीर्ण झाले. ते अनादी आहे, कारण ते अनेक वर्षापासून इथे आहे, सर्व जगाचे स्वामी आहे, कारण सर्व गोष्टी त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे ते सर्वांचे स्वामी आहे. तोच केवळ सर्व तो हे जाणतो की भगवान अजन्म आहे, अनादी आहे आणि सर्व जगाचे स्वामी आहे. तोच सर्व पापातून मुक्त होऊ शकतात, कारण आपण भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या कर्मकांड करतात, त्यामुळे आपण वेगवेगळ्या पाप करू शकतात. म्हणून जेव्हा आपण भगवंताला जाणतात आणि आपण जेव्हा भगवंताला अ, अर्पण करून जे काही करतात, जे काही कर्मयोग करतात, तर आपण पापापासून मुक्त होऊ शकतो, असं या तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात, आणि विविध लोकांवरले निवास करणारे सर्व जीव त्याच्यापासूनच उत्पन्न होतात. तर ही तुम्हाला जे दिसते तिकडे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे मोठे वडील, मोठे भाऊ बलराम इथे उभे आहे, आणि हे जे पाठीमागे तुम्हाला जे काय दिसतं ते काय आहे, ते द्वारिका नगरी आहे, जे गुजरातमध्ये आहे. आणि नारद मुनी त्यांची भेट घ्यायला आहे. तर भगवान इथे म्हणतात की सप्त ऋषीगण आणि त्यांचे पूर्वी चार महर्षी, तर तसेच मानव जातीचे प्रजापती, म्हणजे आपण चौथ्या अध्यायामध्ये भगवंताने जे ज्ञान दिलं होतं ते विवासवानला आणि ते मनूला दिलं होतं, ते ते माझ्या मनापासून तर भगवंताच्या मनापासून हे सर्व त्यांची निर्माण केली झाली आहे. माझ्या मनापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवर निवास करतात. विविध लोक कुठले आहेत ते पुढे आपण जे 14 जे वेगवेगळे लोक आहेत त्याचा अभ्यास करणार आहे, तेव्हा आपण हे आणखी खोलामध्ये अभ्यास करू. सर्व जीव त्यांच्यापासूनच उत्पन्न होतात. तर हे सर्व भगवंताचे विस्तरण आहे, आणि प्रत्येक लोकांचे वेगवेगळे देवी देवता आहेत. तर जे काय आपण कर्म करणार त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये जाणार, आणि आपला पुढचा जन्म कसं होणार तेही आपण पुढे जेव्हा आपण त्या अध्यायामध्ये येतो, त्यावेळी आपण पुढे अभ्यास करू. एता एतानां विभूतिं योगं च मम यो वेति तत्वतः सो विकल्पेन योगेन युजंती नात्र संशय. ज्याला माझ्या ऐश्वर्याचे आणि योग शक्तीचे वास्तविकपणे खात्री पटते, तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, तर यात मुळीच संशय नाही. तर इथे जे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता, तर हे मथुराचं चित्र आहे. जेव्हा ते अगदी 14 वर्षाचे होते तेव्हा ते आणि त्यांचे भाऊ मथुरामध्ये आले, कारण
तिकडे एक असुर होता, त्यांचे जे मामा होते कंस, त्याचा वध करायला ते आले होते. म्हणून हे सर्व त्रास झाले होते, कारण तो अधर्मी होता. म्हणून तिकडे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, लहान मुलं त्यांच्यासाठी हार घेऊन आता आलेले आहेत. जे वयस्क लोक आहेत ते त्यांच्या नतमस्तक होते, त्यांना नमस्कार करतात. स्त्रिया बघतात तर ते नृत्य करतात, म्हणजे ते स्वागत करतात. कारण ज्याला माझी ऐश्वर्य आणि योग शक्ती म्हणजे भगवंताची शक्ती काय आहे ते ज्यांना खात्री होते, ते अनंती ते अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतं आणि त्यात संशय नाही. म्हणून त्यांना माहित आहे की त्यांचे उद्धार करणारे कोण आहेत, भगवान श्री कृष्ण आहेत. ते त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं. तर जेव्हा आपल्यालाही भगवंताची योग शक्ती आणि जेव्हा ऐश्वर्य करणार, तेव्हा आपणही त्यांची अनन्य भक्ती करू शकतील, असं या श्लोकेद्वारे भगवंत आपल्याला सांगतात. आणि या श्लोकापासून आता चतुश्लोकी गीता सुरुवात होते. अहम सर्वस्य प्रभोवतः सर्वं प्रवर प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां मुक्ता भाव समन्विताः. मी सर्व प्राकृतिक आणि आध्यात्मिक जगाचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जात होतो माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतं आणि अंतःकरण पूर्वक मला भजतात. तर भगवंताचं जे आपण विस्तरण तुम्हाला काही वेळा सांगितलं, ते हे वेगवेगळ्या जे विष्णूचं विस्तरण झालं, ते काय आहे तर मी सर्व प्राकृतिक आणि आध्यात्मिक जगत. तर हे कोणी भगवंताचं विस्तरणामुळे हे सर्व उत्पत्ती झाली. सर्व काही माझ्यापासून आहे. तर भगवंतानी हे आपलं विस्तरण करून हे उद्भव केलेलं आहे. हे भौतिक जगत ब्रह्मांड हे सर्व भगवान आहे. जे बुद्धिमान मनुष्य, बुद्धिमान म्हणजे ज्याला चांगलं काय रे वाईट काय आहे, जे ज्यांना माहित असते त्याला बुद्धिमान म्हणतात. फक्त चांगल्याच गोष्टी ज्याला येते, की ज्याला फक्त ज्ञान घ्यायचे असतात त्याला आपण बुद्धिमान म्हणू शकत नाही. पण ज्याला खरं आणि खोटं हे काय आहे त्याच्यामध्ये जो फरक करून जो चांगला आहे त्याच्यावरती जो लक्ष करून त्याची जे काम करत त्याला बुद्धिमान म्हणतात. मनुष्य हे पूर्णपणे जाणतो तो माझ्या भक्तीमध्ये सांगलं, कारण बुद्धिमानाला चांगलं काय आहे ते माहिती आहे. कारण भगवान तर आपल्याला काही काल सांगितलं होतं की कोणाचा द्वेष करत नाही आणि पक्षपाती करत नाही. म्हणून जे चांगले आहे त्यांनाही ते बुद्धी देतात आणि वाईट आहे त्यांनाही बुद्धी देतात, पण त्यांना कळत नाही की त्यांना काय करायचंय. जसं कंस आहे, जसं आपण हिरण्यकश्यपी आहे, नंतर रावण आहे, हे शिशुपाल आहे, ते त्यांनाही त्याने बुद्धी दिली होती. परंतु त्यांनी भक्ती नाही केली, त्यांचा द्वेष केला, भगवंताचा द्वेष केला. म्हणून त्यांचा भगवंताने वध केला. इथे भगवान म्हणतात की जो बुद्धिस्ट मनुष्य मला पूर्णपणे जातो, माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतो आणि तो अंतःकरण पुढे, म्हणजे फक्त आपल्या अंतःकरणामध्ये कोण आहे, भगवान स्थित आहे, ते आपण जाणलं पाहिजे. तेव्हा आपण त्यांची भक्ती करू शकतात, असं इथे भगवंत या श्लोकेद्वारा आपल्याला सांगतात. मच्चिता मदत्राणाः उदयन्त परस्परं कथयन्तश्च मा नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास कर, त्यांच्या जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्याने नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलताना खूप समाधान आणि आनंद वाटतो. तर इथे शिला प्रभुपादचं दिलं उदाहरण दिलेलं आहे, कारण ते शुद्ध भक्तांचे विचार करतात. तर शिला प्रभुपाद आपण पहिल्या दिवशी आपण त्यांचा अभ्यास केला होता. तर त्याने आपले जे गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, जे ते अगदी जेव्हा 22 वर्षाचे होते तेव्हा त्यावेळी त्यांच्याकडे वचन घेतलं होतं की तू हे भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान प्रसार कारण शिला प्रभुपाद त्यांचा अंग्रेजीवरती खूपच चांगला अभ्रभूत असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तू बाहेरच्या देशामध्ये परदेशामध्ये जिकडे अंग्रेजीचा खूप प्रभुत्व आहे, तर तिकडे तू प्रचार आणि प्रसार कर. म्हणून भगवान इथे म्हणतात की माझे शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. माझे जे शिला प्रभू आहेत ते त्यांचे शुद्ध भक्त होते, म्हणजे त्यांच्या विचार ते वास करतात. त्यांचे जीवन माझे सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे. शिला प्रभुपादाने जवळजवळ 45 ते 50 वर्ष त्यांनी फक्त भगवान श्री कृष्णाची सेवासाठी त्यांनी आपली जीवन पूर्ण केलंय. आणि त्याने नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबरोबर बोलताना खूप समाधान. तर ते वेगवेगळ्या सत्संग करायचे. आपण
जेव्हा ते अमेरिकेला गेले 1966 सालीमध्ये, तर 65 सालीमध्ये, तर 1 वर्षापर्यंत त्यांनी फक्त वेगवेगळ्या जागेवरती, वेगवेगळ्या पार्कामध्ये त्यांनी फक्त कीर्तन केलं आणि फक्त भगवानाशी बोलत. तर ह्या जेव्हा हे गोष्टीवरती बोलतात, तर तेव्हा त्यांना खूप समाधान आणि आनंद मिळतो. तर तुम्ही तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती बघू शकतात. अनेक वर्षापर्यंत त्यांनी भगवंताची सेवा केली आणि म्हणून आज आपण तुम्ही बघू शकता, तर इस्कॉन हे जवळजवळ 100च्या वर देशामध्ये त्यांचे वेगवेगळ्या संस्था आहे, वेगवेगळे मंदिर आहे आणि अनेक लोक वेगवेगळे प्रत्येक वर्षामध्ये नवीन नवीन भक्त इस्कॉनला जोडले जातात. कारण ते सर्व भगवान श्री कृष्णाची सेवा करतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. तेषां सततयुक्तानां भजन्तां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयन्ति ते. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. तर इथे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की भगवानचे सगळे अष्टसखी आहे. म्हणजे इस्कॉनमध्ये असं म्हटलेलं गेलंय की इस्कॉनचे जे भक्त आहेत ते पण भगवंताची सेवा करू शकत नाही. भगवंताची सेवा जर कोण चांगला करू शकतात तर तो कोण आहे? ती कोण आहे? तर ती राधाराणी, भगवंताची सखी आणि त्यांची जी मंजरी म्हणतात, जे अष्टसखी आहे, ते करू शकतात. तर इथे भगवंत या श्लोकामध्ये सांगतात की जे प्रेमाने माझी सेवा करण्यास सतत समर्पित आहे, तर हे प्रत्येक वेळा त्यांची सेवासाठी समर्पित होते. त्यांना मी समज देतो, म्हणजे त्यांना ज्ञान देतो की कशी सेवा करायची, की ते माझ्याकडे येऊ शकतात. त्यांच्याकडे म्हणजे भगवंताचे जे शाश्वत धाम आहे, गोलकावृंद, तिकडे येऊ शकतात. तर आपणही जर आपण भक्ती पहिली आपल्या गुरुला आपण जे काही आपण सेवा करायची, आपण भगवंताची सेवा करायची असेल, तर आपण पहिला आपल्या गुरुकडे जायचंय की मला भगवान श्री कृष्णाची सेवा करायची आहे. म्हणून आपण पहिल्या गुरुकडे जायचं. गुरु आपल्याला राधाराणीकडे पाठवणार आणि राधाराणी आपला जो संदेश आहे तो भगवान श्री कृष्णाकडे पोहोचवणार. कारण ते त्यांचे सेवक आहे. आणि हे आपण जसं गुरु शिष्य परंपरा आहे, तसंच ही भक्तीचे टप्पे जे भगवंताचे शुद्ध भक्त आहे त्यांचं आपण शरणे जाऊन त्यांना आपण विनंती केली पाहिजे, तेव्हाच आपण भगवंताकडे पोहोचू शकतात. आपण भगवंताकडे पोहोचू शकत नाही. आपण एक एक टप्प्याने भगवंताकडे पोहोचायसाठी हे वेगवेगळे मार्ग आहे. पहिले गुरु, नंतर ही राधाराणी, त्यांना विनंती करून आपण भगवान कृष्णाकडे पोहोचू शकतो. असं या श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला सांगतात. तेषामेवनं कं पार्थं महमजाज्ञानं च तमः नाश्यं यातात्मा भावस्तो ज्ञानदीपेन भास्वत. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. तर इथे आपण वेगवेगळ्या 3 चित्र दिले आहेत. तर भगवान काय त्यांच्यावर विशेष अनुग्रह करतात. तर आपण जेव्हा अ, 7व्या अध्यायामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांची आपण जे आरतो अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी यांचा आपण अभ्यास केला होता. तर तेव्हा आपण हे 2 उदाहरण घेतले होते. तर इथे पहिल्या चित्रामध्ये परीक्षित महाराज जेव्हा महाभारतचं युद्ध पोकारला गेला होता, तेव्हा द्रोणाचार्यचे पुत्र होत अश्वत्थामा, त्याने ब्रह्मशस्त्र सोडला होता. ब्रह्मशस्त्र त्यांची जी आई होती, आता ते आईच्या जेव्हा गर्भामध्ये ते त्यावेळी भगवंताने त्यांचं संरक्षण केलं होतं आणि त्यांनी त्यावेळी भगवान श्री कृष्णाला बघितलं होतं. हा, म्हणून त्यांना अ, जिज्ञासा होती की भगवान श्री कृष्ण कसे दिसतात. ते त्यावेळी ते खूप गर्भामध्ये लहान होते. म्हणून त्याने भगवंताने त्याचं संरक्षण केल्यामुळे ते भगवान कोण आहे त्याच्यासाठी त्यांनी जिज्ञासा होती. म्हणून त्यांना ज्ञान पाहिजे होते. आणि जेव्हा भगवंत आपलं ज्ञान द्यायचं असतं, तर ते काय करतात, आपले जे शुद्ध भक्त आहेत, आपण त्या दिवशी सुखदेव महाराजचे आपण उदाहरण घेतलं होतं. ते आईच्या गर्भामध्ये काही वर्ष राहिले होते. कारण त्यांना असं वाटलं की जर मी भौतिक जगामध्ये आलं, तर मला जी माया आहे, भगवंताची जी त्रिगुणी माया आहे, ते मला बंधनामध्ये टाकतील आणि माझं जन्म मृत्यूचे चक्र चालू राहणार. तेव्हा भगवान त्यांना खात्री करतात की तुला ही जी मायाशक्ती ती तुला अ, हे बंधनमध्ये टाकणार नाही. तेव्हा ते बाहेर येतात आणि परीक्षित महाराजला 7 7 दिवस आणि 7 रात त्यांना हे ज्ञान देतात.
नंतर नेमिषारण्यामध्ये पण त्यांनी वेगवेगळे जे तिथे ऋषी म्हटले गेले त्याने वेगवेगळे ज्ञान घेतलं होतं. आणि खालच्या चित्रामध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता, तर हे माता देहूती आहे. तर देहूती माताला पण ज्ञान पाहिजे होतं, तर त्यांनी काय घेतलं, तर त्यांचा जो मुलगा होता कपिल मुनी, त्यांच्याकडे हे ज्ञान गेलं. म्हणजे भगवान काय म्हणतात, ज्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणार मी, ज्ञान रूपी तेजस्वी दिवाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. तर हे सर्व त्यांना ज्ञान पाहिजे होतं. तर ज्याला आपल्याला ज्या काही ज्ञानाची गरज असते, तर त्याप्रमाणे भगवंत त्याच्या हृदयात वास करून ते अज्ञान रूपी तेजस्वी दीपाने आपल्यामध्ये जे अज्ञान आहे आणि अंधकार आहे त्याचा भगवान नाश करतात असं या श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे आपण जे चार वेगवेगळे आपण श्लोक घेतला त्याच्यात भगवान हेच सांगतात की माझी भक्ती कशी करायची, त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या ज्ञानेद्वारा तुम्हाला कसं माझ्याकडे यायचं, हे चार श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला ते ज्ञान दिलेलं आहे. अर्जुन उवाच परब्रह्म परं धाम पवित्रं परं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यं दिदेवेचं विभु विभुम आहुस्त्वत्वामृषा सर्वे देवर्षि नारदस्ता असित देवलो व्यासं स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमधाम परम पवित्र परम ते आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभूत आहे. नारद असी देवल आणि व्यास सारख्या महर्षींनी तुमच्याबद्दल या सत्याला पुष्टी दिलेली आहे. आणि आता स्वतः तुम्ही मला तेच सांगत आहेत. तसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आपल्या आजोबांनी काय केलं ते ते जेव्हा सांगतील तेव्हाच आपल्याला कळणार. तसं इथे भगवंत आपल्याला त्यांचं जेव्हा ऐश्वर सांगतात तेव्हा आपल्याला कळतं की भगवंताचं ऐश्वर कुठे कुठे आहे. तर आता चार श्लोकामध्ये भगवंताने आपले वेगवेगळे अर्जुनाला सांगितलं. तर आता दोन श्लोकामध्ये आता अर्जुन भगवान म्हणतात की आता तुम्हीच पुरुषोत्तम भगवान. पुरुषोत्तम म्हणजे ज्यांच्याकडे मी काही वेळा सांगितलं की ज्यांच्याकडे सर्व प्रश्नाचे उत्तर आहेत. तर पुरुषामध्ये उत्तम आहे, तो पुरुषोत्तम आहे. परमधाम म्हणजे गोलोका वृंद आहे. परम पवित्र आहे, कारण तिथे आपण चिंतामणी धाम आहे. पण तो परमधाम आहे. तिथे तुम्ही तुम्हाला जे काही खायची इच्छा असते त्याच्यासाठी कल्पवृक्ष आहे. दुधासाठी दुर्भी गाय आहे. परम सत्य आहे, कारण जेव्हा सत्य असतं तेव्हा उज्ज्वल असतात, अंधकार नसतो. तुम्ही शाश्वत आहे म्हणजे त्यांचा कधी जन्म होत नाही आणि मृत्यू होत नाही, म्हणजे ते शाश्वत आहे. ते दिव्य आहे, कारण आपलं शरीर तो भौतिक आहे, त्यांचं शरीर दिव्य आहे. ते आदी पुरुष आहे, कारण त्यांचे अनेक जन्म झालेले आहेत. ते अजन्मा कधी जन्म अवतीर्ण होते. विभूती आहे, विभू आहे. नारद असित देवल आणि व्यास हे काय आहे, ते महर्षीही त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं. पण जो आता जेव्हा भगवानने स्वतः सांगितलं हे गोष्टी, तेव्हा त्यांनी हे सत्याची पुष्टी केली. आणि आता हे तुम्ही सांगतात असं आता अर्जुनाने भगवंताने जे ऐश्वर सांगितलं त्याचा आता या दोन श्लोकेद्वारे अर्जुनाने हा स्वीकार केला. सर्वमिदत्तं मन्ये यन्मा यद यदसि केशव न हि ते भगवान व्यक्तन् विदुरे विदुर्देवा न दानवः. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितलं आहे ते मी पूर्णतः सत्य मानतो. हे भगवान, देवता तसे दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. तर अनेक देवी देवता आहेत, त्याने खूप प्रयत्न केला. आता सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यप आहे. नंतर त्रेतायुगामध्ये रावणने रावणने शिवजीची उपासना केली, पण त्यांना कृष्ण कोण आहे ते त्यांना माहित नव्हतं. म्हणून रावण जेव्हा त्रेतायुगामध्ये भगवान श्रीकृष्ण राम म्हणून अवतीर्ण झाले, म्हणून त्यांना ते भगवान ते देवता आहे ते त्यांना माहित नव्हतं. म्हणून ते सर्वोच्च देव आहे ते त्यांना माहित नव्हतं. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या देवाची उपासना केली. म्हणून ते भगवान म्हणतात की अ, तुम्ही जे काही सर्व मला सांगितले हे पूर्णतः सत्य आहे. देवता तसेच दानव तुमची व्यक्तित्वाची जाणू शकत नाही. देवता आणि तसेच दानव हे हिरण्यकश्यपू आहे, नंतर रावण आहे, कंस आहे, हे सर्व दानव आहेत. ते भगवंताचं व्यक्तित्व जाणू शकत नाही असं या श्लोकामध्ये सांगतात. पुढे अर्जुन म्हणतात
हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतराळ शक्तीद्वारा स्वतःला जाणू शकता. तर जोपर्यंत आपल्याला भगवंत आपल्याला शक्ती देत नाही, भगवंत आपल्याकडे आपल्यामध्ये हे भक्तीची आपल्याला प्रेरणा देत नाही, आपल्या हृदयामध्ये जे स्थित आहे ते आपल्याला उत्साह देत नाही, आपल्याला ज्ञान देत नाही, तोपर्यंत आपण भगवंताला जाणू शकत नाही. कारण ही भगवंताची अंतरंग शक्ती आहे, त्याद्वारा आपण त्यांना जाणू शकतात. भगवान त्यांच्यावरतीच कृपा करतात जे त्यांना शरणीला जातात, ते त्यांना अनन्य भक्ती, त्यांनी भक्तिभावाने ते मनमनाभाव म्हणजे जो फक्त भगवंताची पूजा करतात, भगवंताची आराधना करतात, भगवानची स्तुती करतात, भगवानचं कीर्तन करतात, त्यांनाच भगवंत हे अंतरंग शक्तीद्वारा त्यांना ज्ञान देऊन ते भगवान कोण आहे ते जाण्याची शक्ती करतात, असं या श्लोकेद्वारा अर्जुनाने भगवंताला सांगितलं आहे. पुढे अर्जुन म्हणतात, हे योगेश्वर, कृपा मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे, हे भगवान कोणकोणत्या विविध रूपाने मी तुमचं स्मरण करावे. तर आता आपण आपल्यालाही प्रश्न पडेल की आपण फक्त भगवान श्रीकृष्णाचा आपण हे स्वरूप बघितलं आहे, तर आता त्यांची चिंतन कसं करावे, त्यांना कसं जाणावे आणि कोणते विविध रूपामध्ये. तर आपण 14 भगवंताचे ऐश्वर्य बघितलं, जसं पाण्यामध्ये बघितलं, चंद्रामध्ये कोण, सूर्य कोण आहे, ते हे सर्व आपण वेगवेगळ्या त्यांचं हे बघितलं, विभूती बघितलं, ऐश्वर्य बघितलं. तर आणखीन काय वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण स्मरण करू शकतात, ते आता आपण अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे. ते आता आणखीन पुढे काय अर्जुन विचार, हे जनार्दना, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि यशस्वी विस्तार वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तूट होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमचे अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. तर आता भगवंत त्यांचे किती ऐश्वर्य आहे, आपण 14 ऐश्वर्य बघितलं, आणखी किती ऐश्वर्य आहे ते आता आपण अभ्यास करूया. तर भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला तुझ्या आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांच्या मी कथन करीन, कारण अर्जुन, माझे ऐश्वर्य अनंत आहे, भगवंताचे ऐश्वर्य अनंत आहे. तुम्ही बघू शकता ते हे वेगवेगळे त्यांचे ऐश्वर्यच आहे, परंतु इथे ते थोडक्यामध्ये आपल्याला त्यांचं ऐश्वर्य सांगणार आहे. तर आता मला तुमची मदत लागेल. एक प्रभूजी आणि एक माताजी, नाही तर दोन माताजी. पहिले उजवाबादीमध्ये जे लिहिले आहे ते वाचायचे आहे. तर कसं वाचायचं, तर आदित्यामध्ये विष्णू असं वाचायचं आहे. तर कोण मदत करू शकेल का? हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा, वाचा ना माता. पहिलं ह्या कॉलम मधलं वाचायचं ना मध्ये प्रभू? मध्ये आदित्यमध्ये विष्णू, तेजस्वामध्ये सूर्य असं वाचायचं. हरे कृष्ण. हा. आदित्यामध्ये विष्णू, तेजस्व्यामध्ये सूर्य, मरुद्गणामध्ये मरीची, नक्षत्रांमध्ये चंद्र, वेदांमध्ये सामवेद, देवतांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, सजीवांमध्ये जिवंत शक्ती, रुद्रांमध्ये भगवान विष्णू, यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर, पुरोहितांमध्ये बृहस्पती, पुराणांमध्ये स्कंद, जलधारांमध्ये सागर, महान ऋषींमध्ये भृगु, कंपनांचा ओम, जपाचा यज्ञ, अचल गोष्टींचा हिमालय, वृक्षांमध्ये वटवृक्ष, देवतांमध्ये ऋषींचे नारद, गंधर्वांपैकी चित्ररथ, सिद्ध प्राण्यांमध्ये कपिला, घोड्यांमधले उच्चश्रवा, भगवान हत्तींपैकी ऐरावत. हरे कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण माताजी. आणखी पुढे आहे माताजी. हा. पुरुषांमध्ये सम्राट, शस्त्रांमध्ये वज्र, गायींमध्ये सुरभी, उत्पत्तीच्या कारणांपैकी कंदर्प, सर्पांमध्ये वासुकी, नागांमध्ये अनंता, जलचरांमध्ये देवतावरून, दिवंगत पूर्वजांमध्ये आर्यमा, कायद्याच्या सूत्रधारांमध्ये यम, दैत्यांमध्ये प्रल्हाद, दमन करणाऱ्यांमध्ये काळ, पशूंमध्ये सिंह, पक्ष्यांमध्ये गरुड,
पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम, मत्स्यांमध्ये मकर मासा, प्रवाही नद्यांमध्ये गंगा, सर्व सृष्टीचा आदी आणि अंत, आरंभ आणि अंत आणि मध्य, विज्ञानांमध्ये स्वतःचे आध्यात्मिक विज्ञान, तर्कशास्त्रांमध्ये निर्णायक सत्य, अक्षरांमध्ये अकार, समासांमध्ये द्वंद्व समास, सृष्टिकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा. एन इथं काहीच नाहीये. नंतर स्त्रियामध्ये अं, स्त्रियांमध्ये अं, सर्व स्त्रियांमध्ये स्त्रियांमध्ये सर्व कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी. अं, मला स्क्रीनचं जरा हे होतंय. सर्व भक्षण करणारा ते ते कशात आहे? त्याचं लिहिलं नाही माताजी, खालच्या वाचात माताजी. एक मिनिट प्रभूजी, मला आहे ना स्क्रीन पूर्ण नाही दिसत आहे. हा हा दिसली आता. हो हो दिसली. स्त्रियांमध्ये कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता, सामवेदातील स्तोत्रांमध्ये ब्रह्मसाम, काव्यात गायत्री, मास्या मासांमध्ये मार्गशीर्ष, नोव्हेंबर, डिसेंबर, ऋतूंमध्ये वसंत, फसविणाऱ्यांमध्ये द्यूत, तेजस्व्यांचे तेज, नंतर विजय साहस, बलवानांचे बल बलवानांचे बल बल, अं, बलवानांचे बल, वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव, पांडवांमध्ये अर्जुन, ऋषींमध्ये व्यास, विचारवंतांमध्ये उषाना, अं, अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये अं, अं, दंडाची काठी, विजय 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 स्तुत, विजय स्तुत. नेती, रहस्यांमध्ये मौन, ज्ञानीजनांमध्ये ज्ञान. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तर हे भगवंताचे आपण जे 14 ऐश्वर्य बघितलं, त्या हे 17 अध्यायामध्ये, 17 श्लोकामध्ये भगवंताने आपले हे वेगवेगळे आपली शक्ती दिलेली आहे. तर हे शक्ती आता माताजींनी वाचली आहे, अरे तुम्ही पण वाचू शकता. ते हे भगवान आहे विष्णू, सूर्य, मरीची, चंद्र, सामवेद, इंद्र, मन, जीवन शक्ती, भगवान शिव. हे पण काय आहे, सजीव रुद्रा, भगवान रुद्राचं स्वरूप आहे, तर भगवान शिव आहे. यक्ष आणि राक्षसामध्ये कुबेर आहे. हे अ, अ, हे कुबेर हे रावणाकडे होते, ते हे यक्ष आणि राक्षस आहे. बृहस्पती स्कंद आहे, वेगवेगळे स्कंद आपण जे पुराण म्हणतात. सागर म्हणजे आपल्या सर्व जे भवसागर म्हणतात, त्यातलेही जलधारामध्ये ते आहे. भृगु आहे, हे आपले एक ऋषी होते. ओम, जसं आपण सुरुवात करतात कुठल्या गोष्टीची, तो ओम आहे कंपनाचा. यज्ञ, तर यज्ञ आपण परवाच्या दिवशी आपण अभ्यास केला, आणि आपण 17 आणि 18 मध्ये यज्ञ म्हणजे त्याच्यावरती आणखीन आपण, आणि आपला भौतिक जगत म्हणजे आपला आध्यात्मिक म्हणजे कलयुगाचा जप यज्ञ, यज्ञ कुठला आहे, तो जप आहे. त्यातलं ते यज्ञ आहे. हिमालय वटवृक्ष आहे. नारद, नारद हे सर्वश्रेष्ठ मुनी आहे. नंतर चित्ररथ आहे, कपिला आहे, उच्छेश्वर आहे, एरावत, एरावत हा हत्ती आहे. नंतर सम्राट आहे, म्हणजे ते पृथ्वीचे सम्राट आहे. वज्र म्हणजे तो शस्त्र आहे. सुरभी एक गाय आहे. कंदर्प, जसं मी सुरभी गायचं तुम्हाला सांगितलं की ती चिंतामणी जे धाम आहे भगवंता, तिथे ती तिची ती गाय आहे. कंदर्प आहे. वासुकी तो सर्प आहे. अनंत आहे. देवता वरुण आहे. अर्यमा, यम, प्रल्हाद, काळ, सिंह, गरुड, वायू, राम. राम मी तुम्हाला सांगितलं की राम त्यांनी शस्त्र धारण केलं होतं. कारण ते द्वापर युगामध्ये जेव्हा भगवान अवतीर्ण झाले, तर त्यांनी युद्धमध्ये कुठलंही शस्त्र धारण केलं नव्हतं. पण जेव्हा ते त्रेता युगामध्ये होते, तेव्हा ते जेव्हा राम म्हणून अवतीर्ण झाले, त्यावेळी त्यांनी शस्त्र धारण केलं, म्हणून ते त्या काळचे ते राम होते. जसं मी थोड्या वेळपूर्वी तुम्हाला सांगितलं की अ, रावणला माहित नव्हतं होतं की राम हे कृष्णाचं एक अवतार आहे, विस्तरण आहे. म्हणून ते त्यांना जाणू शकले नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या बरोबर युद्ध केलं आणि ते त्याचा वध केला त्यांनी. मकर मासा आहे. गंगा कोण आहे, भगवंत आहे.
आरंभ, अंत आणि मध्य भगवंत आहे. स्वतःचे आध्यात्मिक विज्ञान, विज्ञान म्हणजे विशिष्ट ज्ञान कोण आहे? भगवंत आहे. ओ अकारा न ध्वंस समास ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे सृष्टीकर्ता मध्ये आहे. सृष्टीचे करता ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मा. ते आपण जेव्हा 14 लोकांचा आपण अभ्यास करू तेव्हा ब्रह्मदेव कोण आहे त्याचाही आपण अभ्यास करूया. मी सर्व भक्षण करणारा मृत्यू आहे म्हणजे काळ आपण अभ्यास केला आहे. आणि मी सर्व काही निर्माण करणार तत्व आहे. निर्माण करणार म्हणजे गर्भोदक्षाय विष्णू, शिरोदक्षाय विष्णू हे सर्व निर्मिती करतात. कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता आणि संयम. कारण ही स्त्रियामध्येही गुण आहे. बघा, स्त्रियामध्ये कीर्ती दिली आहे भगवानने. भाग्यलक्ष्मी म्हणतात जेव्हा आपला ज्या लग्न होतं तेव्हा आपण काय म्हणतात की लक्ष्मी घरामध्ये येते. पण मुलीचा पण जन्म होता तेव्हा काय म्हणतात की लक्ष्मी आली म्हणजे भाग्य आहे, उत्तम वाणी आहे. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात तर बरेच वेळा आपण बघतात की दोन पुरुषामध्ये जेव्हा भांडण होतं ते शिव्या जास्त देतात. म्हणजे त्यांच्याकडे उत्तम वाणी नाही तर उत्तम वाणी कोणामध्ये? स्त्रियामध्ये आहे. स्मरणशक्ती, कारण त्यांच्याकडे फार त्यांना अनेक लोकांची सेवा करायची असते. जसा एक लग्न करून एक स्त्री जेव्हा घरामध्ये येतात तर तेव्हा त्यांना त्यांच्या नवऱ्याला काय आवडतं, त्यांची सासूबाईला काय आवडतं, त्यांना सासऱ्याला काय आवडतं, त्यांना मुलाला काय आवडतं, त्यांचे नातेवाईक काय आवडतं, हे सर्व स्वयंपाक कसं करते त्यांना सर्व त्यांना स्मरण असतं कसं करायचं. म्हणून त्यांना स्मरणशक्ती ते बुद्धिमत्ता, स्थिरता. कारण स्त्री ही एक धन आहे आणि त्यामुळे ती जेव्हा घरामध्ये राहतात तेव्हा ती स्थिरता येतात. आणि संयम हे सर्व स्त्रियाचे गुण कोण आहे? भगवान श्री कृष्ण आहे. पुढे ब्रह्मस्त्वा, गायत्री, मार्गशीर्ष. तर इथे नोव्हेंबर डिसेंबर आणि आपण महाराष्ट्रामध्ये काही लोक आहेत जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी देवीची पूजा करतात. ते हे काय आहे ते मासामध्ये मार्गशीर्ष इथे दिलेले आहे. ते भगवंताची एक प्रकारची शक्तीच आहे. वसंत, द्युत, तेज, विजय, साहस, नंतर बल, वासुदेव, अर्जुन. अर्जुन हे काय आहे? पांडवांमध्ये ते अर्जुन आहे. भगवान श्रीकृष्ण. व्यास हे ऋषी आहेत. उषाणा, दंडाची काठी, नीती, मौन आणि ज्ञान हे सर्व भगवंताचे आपण हे वेगवेगळे ऐश्वर्य आहेत. हे फक्त भगवंताने आपल्या अर्जुना सांगितलं माझे ऐश्वर्य अनंत आहे. पण हे जे ऐश्वर्य आहे जे आपल्याला भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की हे भगवंताचे ऐश्वर्य आहे. जसं आपण कुठेतरी दर्यावरती कुठेतरी फिरायला गेले तर जेव्हा आपण पाणी बघतो तर आपल्याला कळायला पाहिजे की भगवंत आहे. जेव्हा आपण सूर्याला बघतो तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की आई ही भगवंताने अ, जेव्हा भगवद्गीतेचं ज्ञान दिलं ते विश्वासाने दिले. तेव्हा हे आपण त्याला पाहिजे. जेव्हा जे आपण सूर्याला बघतो तेव्हा आपण हे केला पाहिजे की हा हे भगवान श्री कृष्णाला आपण बघतो. असं हे जे भगवंताने आपलं जे ऐश्वर सांगितलंय ते बघून जेव्हा आपण हे जेव्हा आपल्याला आठवण येते तेव्हा आपण भगवंताला स्मरण करतात. असं भगवंताचं हे ऐश्वर आपण समजून घेऊन त्यांचं स्मरण केले पाहिजे. त्यांची शक्ती काय आहे ते ओळखून घेऊन पाहिजे. असं या 17 श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला त्यांचं ऐश्वर थोडक्यात वर्णन दिले. पुढे भगवान म्हणतात शिवाय हे अर्जुना मी सर्व अस्तित्वाचे उत्पन्न करणारे बीज आहे. असे कोणतेही अस्तित्व नाही हलणारे किंवा न हलणार जे माझ्याशिवाय अस्तित्वात येऊ शकतात. तर मी काही दिवशीपूर्वी तुम्ही सांगितलं की सर्व उत्पत्तीचे उत्पन्न करणार बीज आहे. तर जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण बीज प्रदान करत स्त्रीला बीज प्रदान करत नाही तेव्हापर्यंत अस्तित्व म्हणजे जो गर्भ आहे तो अस्तित्वात येणार नाही. म्हणजे बीज प्रदान कोण करतात? भगवान श्रीकृष्ण. तर जे काही तुमचे कोण नातेवाईक आहे ज्यांना हा प्रश्न आहे मुलाचा प्रश्न आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे? भगवान कृष्णाची सेवा केली पाहिजे. त्यांना त्यांच्याकडे बीज ची मागणी केली पाहिजे. तेव्हा ते बीज प्रदान करणार आणि तेव्हाच त्यांच्या घरी सर्व अस्तित्वाचं उत्पन्न करणार ते जीव देऊ शकतात. मी कोणतेही असे कोणतेही अस्तित्व नाही हलणारा की न हलणारा. जसं जड म्हणजे जे दगड असतात किंवा एक डोंगर असतात ते हलत नाही. आणि न हलणारे आणि हलणारे म्हणजे आपण मनुष्य आहे, झाड आहे, त्याचे फांदी आहे, पानं आहे, ते हलत हलत असते. नंतर पशु पक्षी आहे, हे सर्व माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकत असू माझी माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकते.
इथे भगवान पुढे म्हणतात की हे परंतप माझे दिव्य विभूती अंत नाही. जसं त्यांनी सांगितलं की अनंत आहे, परंतु अंत नाही. मी तुला जे काही सांगितले माझ्या अनंत विभूती केवळ सूचक आहे. सर्व त्यांनी अ, आपले विभूती सांगितले नाही. आपण ज्या भौतिक जगामध्ये राहतात तिकडे ही सर्व गोष्टी आपण बघू शकतात. हे सूचक त्यांनी विभूती दिलेली आहे, असं या दोन श्लोकाद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाचा केवळ एकाच स्त्रीलिंगातून उत्पन्न झाले आहे ते तू समजून घे. म्हणजे फक्त एक स्फुल्लिंगातून ते हे सर्व उत्पन्न झालेले आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांना फार वेळाची गरज नाही. कारण आपण जे दुसऱ्या श्लोकामध्ये जेव्हा आपण अभ्यास केला, तर त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम ते त्यांची द्वारिका नगरीमध्ये तिकडे तुम्ही आपण पोस्टरमध्ये बघितलं होतं. तर त्या द्वारिका नगरी जी आहे ते त्यांनी फक्त एकाच दिवशी त्याने उत्पन्न केली होती. त्याने तुम्हाला माहित असेल की भगवंताची 16,800 16,808 राणी होते, तर आणि त्यांचे अनेक मुलं होते. तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या महल ते भगवानाने एकच रात्रीमध्ये निर्मिती केली होती. तर भगवान म्हणतं हे सर्व जे काय सुंदर तेजस्वी अभिव्यक्ती हे फक्त एका स्फुलिंगाने उत्पन्न करून भगवान करू शकतात, असा भगवान या श्लोकेद्वारा अर्जुनला सांगतात. परंतु हे अर्जुन, या शरीराच्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिले आहे. तर हे सर्व सविस्तर ज्ञानाची अर्जुनला काय गरज आहे? कारण फक्त एकच अंशाने मी संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिले आहे. तर हे अंश म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, ज्याला आपण शिरोदक्षा विष्णू म्हणतात, हे सर्व अंशाने व्यापून धारण केले आहे. तर प्रत्येक जीवामध्ये तुम्ही चित्रामध्येही बघू शकता, तर प्रत्येक हृदयात तिकडे भगवान श्रीकृष्ण वास करतात. हे चतुर्भुज भुज आहेत, त्यांचा वास करतात. म्हणून भगवान म्हणतात की हे सर्व ऐश्वर्य आणि सविस्तारची जाण्याची गरज काय, ज्ञानाची गरज काय आहे? तू मला तुमच्या हृदयामध्येच राहतो. माझी तुम्ही फक्त हृदयामध्ये तुम्ही उपासना करा, कारण माझा जो स्वभाव आहे तो आध्यात्मिक आहे. म्हणून भगवान इथे म्हणतात की मी संपूर्ण विश्वामध्ये व्यापून आहे, परंतु तू फक्त मला जे हृदयामध्ये जे आहे त्याचा तू भक्ती कर, त्याच्या आध्यात्मिक विकासासाठी कर. आपण तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा कठोपनिषदची आपण अ, अ, कथा घेतली होती, त्याच्यामध्ये पण भगवंतांनी तेच सांगितलं होतं की तुमची जी 5 इंद्रिय आहे त्याच्यावरती नियंत्रण करून मन बुद्धीद्वारे त्या नियंत्रण करून तुझा जो प्रवासी आहे आत्मा आहे, कारण तुझा जन्म आत्मामुळे होतो आणि जेव्हा तो आत्मा निघून तुझा जो दुसरा जन्म होणार आहे त्याच्यासाठी तू तयारी केली पाहिजे. म्हणून तुझा जो आत्मा आहे त्याच्यासाठी तू चांगला कर्म केले पाहिजे, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न. इथेच भगवंताचा ऐश्वर्य पूर्ण होतो.